एका बाजूला तो आम्ही निषेध करतोच आहे, पण दुसऱ्या बाजूला हा शक्तीपीठ महामार्ग आहे, हा ना कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी मागितला, ना सांगली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी मागितला, ना उस्मानाबाद बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी मागितला, ना धाराशिवच्या शेतकऱ्यांनी मागितला. मागितला कुणी, कोणासाठी आहे? आमचं म्हणणं आहे हा फक्त अदानीसाठी हा शक्तीपीठ महामार्ग आहे. अदानीची जे खाणी आज आदिवासींना उठवून आदिवासींच्या वरती वरवंटा फिरवून चंद्रपूर गडचिरोली त्या भागामध्ये खाणी या अदानींना दिल्या जात आहेत आणि त्यांचा जो खाणीतला जो माल आहे तो विदेशामध्ये पाठवण्यासाठी त्यांना रस्ता पाहिजे आणि म्हणून गोव्याच्या बंदरामध्ये हा माल नेण्याची व्यवस्था फडणवीसांना करायची आहे आणि तसा मोदी आणि शहा यांचा त्यांना आदेश आहे. आणि त्यामुळं लोकांचा कितीही विरोध असला तरी मोदी आणि शहा यांचा आदेश आहे. आणि मोदी आणि शहा यांचा आदेश काय? कारण त्यांना अदानीने आदेश दिलेला आहे की माझा माल मला या रस्त्याने पाठवायचा आहे. आणि म्हणून या जनतेचा या नीतीला विरोध आहे. अदानीच्या हितासाठी शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करायचा शेतकऱ्यांचा विरोध आहे. उलट शेतकऱ्यांची मागणी अशी आहे, मराठवाड्यामध्ये जाऊन आलो, मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची मागणी आहे आम्हाला हा रस्ता नकोय, आम्हाला पाणी पाहिजे. कोल्हापूर सांगली जिल्ह्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाचं पडणारं जे प्रचंड पाणी आहे हे पाणी तुम्ही आम्हाला पुरवा. त्याच्यासाठी काय लागेल तो खर्च तुम्ही करा. हा पैसा असा तुम्ही उधळू नका, मातीत घालू नका, तो पिकात घाला आणि समृद्धी आणा. आम्हाला समृद्धी आली की राज्याला समृद्धी येईल अशी मागणी आज तिथले शेतकरी करतायत. आणि म्हणून या शक्तीपीठ विरोधी जी कृती समिती आहे त्या कृती समितीचा अखेरपर्यंत या सरकारच्या कटकारस्थानाला विरोध राहणार आहे. काहीही झालं तरी, कितीही दडपशाही केली तरी देखील हा शक्ती महामार्ग आमच्या शेतातून जाणार नाही. यासाठी प्रत्येक शेतकरी खांद्यावर झेंडा घेऊन आपल्या बांधावरती उभा राहील असा आम्हाला विश्वास आहे. हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.